प्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर तुम्हाला माहिती मी आहे सध्या आपल्या खेडमधल्या मुरडे या गावात. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, लास्टला थोडा पाऊस आला होता, परत बंद झाला, पण फायनली तो आलाच. रात्री 2 वाजता मला वाटतं स्टार्ट केली असेल त्याने, तेव्हा पण झोपलो होतो. आणि लाईट गेली म्हणून जाग आली, तेव्हा बाहेर पाऊस पडत होता. तासभर पडला, पण चांगला पडला, मस्त पडला पाऊस आणि छान. आणि क्लायमेट पण बघा तुम्ही, एकदम मस्त झालं, गारेगार गारेगार गारेगार, छान. बघा एक पाऊस बोललो ना, एक पावसाचं फक्त हे होती, पूर्ण वातावरण थंड. आता आपल्याला कामं आहेत जोरात. आता ही पाठीमागे जी हळद दिसते तुम्हाला, हळदीचे वरंबे, त्याला आता माती चढवायची आहे, म्हणजे वरंबे करायचे आहेत अजून आपल्याला. तर ते माती चढवायची आहे. आणि छोडी आता हे झाडं ज्या निगडी आहेत त्या आता कट करून आपल्याला व्यवस्थित जरा कुंपण करायचं आहे. आणि बघू आता आपण मृगात झाडं लावतो. आता यावेळेला यंदा एक नारळ लावायचा आणि जरा सुपारीची झाडं लावायची असा विचार चालला आहे. बघू आता कसं काय एक्झिक्यूट होतो प्लॅन आपला, त्याच्यावर आहे. कारण आता दिवससुद्धा कमी राहिलेत. दिवस झटकन जातात ना. आणि यावेळेला काय, पण मला तुम्हाला लक्षात आलं की नाही काय माहीत नाही, पण बघा दिवस भराभर जातात एकदम. वर्ष कसं संपलं काय कळेना. मे महिना आला गेला काय कळेना. काय असेल ना. काहीतरी निसर्ग, म्हणजे मला वाटतं काय दिवस रात्र कमी नाही झालेत ना. असो. हे बघा मस्त पाऊस बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा पाण्याचे थेंब बघा, असं सुखावली असतील रोपं पण बिचारी. आपण झाडांना पाणी घालत होतो आल्यापासून थोडं, पण जे पावसाचं पाणी ते पावसाचं पाणीच. लिंबू बाबा, तू काय मला नाही वाटत लिंबू देणार, पण ठीक आहे, वाढ बाबा वाढ. मस्त अशी चला मस्त. बरोबर, ह्याची पण पालवी दिसायला लागली एकदम. ते आंबे काढावे लागतील आपल्याला. मस्त सुखावला बाबा जीव आपला पण, झाडांचा पण. नाही झाडांना अजून पावसाची गरज आहे, एवढीच्या पावसाने काय होणार आहे. आता याला बिया आता आल्या आहेत. आता ह्या बिया काढून थोडं फांद्या मारल्या पाहिजेत. खूपच उंच गेला ना, म्हणजे तो फुटेल तरी. याला म्हणजे झाडं तोडावे लागतील, म्हणजे व्यवस्थित उगवतील. थोडं फांद्या मारल्या ना, इथे पुन्हा छान पद्धतीने उगवतील. इथे तुम्ही बघितलं असेल, आमचे रायवळी आंबे होते, उंचावर झाले होते खूप, एवढ्या उंचीला गेले होते, पण ते आज तोडले. मन नव्हतं मानत, पण ते मुळापासूनच तोडावं लागलं. इथूनच तोडावं लागलं मुळापासून. दुःख म्हणजे खूप दुःख होतं, म्हणजे मला एकदम गरगरल्यासारखं झालं. पण शेवटी मीच तोडले ते. काय करणार, ह्या झाडांना, हे झाडं जर ह्यांना मोकळीक पाहिजे असेल ना, तर त्यांना हे तोडणं गरजेचं होतं. कुठलं तरी एक तर ते किंवा हे, नाही तर ह्या झाडांना जीव नसता लागला. आणि गरजेचं होतं, कारण इथे सगळं बाकी या 2 झाडांमुळे सगळ्या झाडांना जीव नव्हता लागत, वाढ पण होत नव्हती. मग आता शेवटी तोडावं लागलं.
माफ कर देवा मला. त्या कोपऱ्यावर मंडळी झाडं तोडली बघा. तिथे अख्खं जांभळीचं झाड होतं आणि ते जांभळीचं झाड ॲक्च्युली होतं एकदम निमुळत्या जागेत. त्याचा बांधाला तर खरंच त्रास झाला असता. आम्ही झाडं लावली खरी, पण आमचं ना जागा चुकतात काय काय ठिकाणी. काय काय ठिकाणी मी जवळ झाडं लावली, काय काय ठिकाणी निमुळत्या जागी लागली. आणि हे झाड कसं माहिती काय, जांभळ आहे ना, ती एकदम एक तर गेली तर सरळ तरी जाते, नाही तर वाकडे तिकडे जाते. आणि ते बांधाला खूप हे झालं असतं. आणि बांध आपला असा तर गोष्ट वेगळी आहे, बांध दोघांमध्ये आहे ना, तर ते बरं नाही वाटत. म्हणून झाड आम्ही मुळासकट काढण्याचा प्रयत्न केला, पण नाही, इथे तुटली. आता बघूया, आम्ही त्याची पुनर्लागवड करायची आम्हाला. हो, आज दिवसभरात आम्ही हेच केलं, झाडच तोडली. तेव्हा ते 2 आंबे तोडले ना, त्याचे सगळे सावली कदाचित सावलीच दिली असते आपल्याला, फळं नाही तर नाही. पण आता काय तोडले, आणि त्यात माझी चुकी आहे. त्या बाकीच्या झाडांना जीव लागण्यासाठी मग हे करावंच लागणार होतं. आता ह्याच्या फांद्या मारून ह्या कुंपणाला लावता आल्या, त्या लावायच्यात. आज सकाळी हे थोडं हे बेणायचं वगैरे काम चालू केलं होतं, बेणत होतो. इकडे जे अननस आता येऊन गेले ते काढले. आज सगळे झाडं काढायचीच कामं केली मी. हे 3 अननस काढून टाकले. म्हणजे आता काय एका झाडाला एकदाच अननस होतो. आणि आज जो अननस आपण खाल्ला होता मागे, आता गावी बिरमणीला जायच्या अगोदर, तो अननसाचं वरती आता पुन्हा लागवड केली आपण. 2 अननस आहेत आता आपल्याकडे, एक तिकडे आणि इकडे. आणि हे थोडंफार बेनलं होतं. तिकडं झाडं नक्कीच मोकळे झाले. पण चूक केलं का योग्य केलं म्हणजे तुम्हीच सांगा आता कमेंटमध्ये. मी तर त्या झाडांना जीव लागण्यासाठी, म्हणजे माझं मत नव्हतंच, पण शेवटी मीच तोडली ती. त्यात दुसरं कोणही नव्हतं, मीच तोडली असं म्हणलं. पण मी लावेन त्याच्या बदल्यात तिकडे 2-3 झाडं लावेन. आणि ती झाडं मला वाटतं मी बुंदे ठेवले आहेत तसे. आली तर आली, येऊ देत. सकाळी नाश्ता नाही केला, चहा प्यायला होतो. आता 1:15 झाला आहे. आता जेवायचं पण आहे, पण तोपर्यंत समीक्षाने अख्खा मसूरची भाजी आणि चपाती आणून दिली. तर या, थोडंसं काम केल्यानंतर भूक लागतेच. बघा मंडळी, लाईव्ह पाऊस. रात्री तुम्हाला दाखवता नाही आला, रात्री उशीर झाला होता एकतर, आणि झोप पण होती. आता आला पाऊस दुपारचा. हा मस्त. समीक्षाने प्लास्टिक पण टाकलं खाली. आमची रिक्षा भिजते तिकडे. रिअल पाऊस. काल मंडळी आपला व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता, कारण काल आम्ही अक्षरशः संध्याकाळ झाली, सगळं दारा खिडक्या लावून बसलो होतो. सगळं पॅक केलं होतं. काही मोठं कारण नव्हतं झालं. काय माहिती मंडळी, पाखरं आहेत ना, पाखरं कीटक, जे झाडावर राहणारे कीटक वगैरे असतात ना, ते पावसाळ्यात काय माहिती काय, लाईटीकडे आकर्षित केले जातात, उजेडाकडे आकर्षिले जातात. ते सगळे घरात एंट्री करत होते. इथे तर पूर्ण, मी जिथे बसलो फोर्चवर, पूर्ण मोठे भुंगे, मोठे नागतोडे वगैरे असे सगळे येऊन पडले होते इथे. आणि ते आले ना, घरात आले ना, ते पार कानात असे वळवळत राहतात, चावत राहतात. मग ते सगळं दारं खिडक्या बंद केलेलं, अक्षरशः खच पडला होता इथे. मग आणि आम्ही लाईटी पण बंद केल्या. माझं ऑफिसचं काम बंद झालं, त्यानंतर आम्ही सगळ्या लाईटी पण बंद केल्या. आणि नंतर झोपलो. रात्री पण थोडेसे वळवळले, नंतर मात्र ते मरून जातात. आणि झालं त्यानंतर, म्हणून काय रात्री काय ब्लॉग एंड पण नाही केला, बाहेर पण नाही आलो मी, कारण बाहेर ओलं होतं. जाऊ दे, चला आता. तर आता मंडळी, हा ब्लॉगचा मी एंड इथेच करतो. सकाळचा एंड आहे. आता काय गुड नाईट वगैरे बोलत नाही. तर आपल्या दुसऱ्या ब्लॉगला लगेच सुरुवात होईल. लगेच या, हा ब्लॉग बघून त्या ब्लॉगमध्ये परत या, ठीक आहे. तर चला, तुर्तास तरी आता इथेच थांबतो.